नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयुक्त येबा विसे योजना नवी मुंबई यांच्याशी समितींच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने काय या ठिकाणी चर्चा करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयुक्त येबा विसे योजना नवी मुंबई यांच्याशी समितींच्या पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती पाहू शकता. एकूणच या ठिकाणी आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयुक्त येबा विसे योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केलेला आहे. दिनांक 17 मार्च 2026 रोजी ठीक दुपारी 2 वाजता एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या नव्याने रुजू झालेल्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख या मॅडम यांच्या या ठिकाणी या श्रीमती माधवी सरदेशमुख मॅडम यांची समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे आणि रामकृष्ण बी पाटील यांनी या ठिकाणी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून निवेदन देत खालील प्रश्नांवर या ठिकाणी सविस्तर असं चर्चा केलेला आहे. खरं तर आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे नव्याने रुजू झाले जे आयुक्त आहेत ते श्रीमती माधवी सरदेशमुख आहेत. पाहू शकता या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून देखील व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. व तसेच आपल्या समन्वय समितीचे जे निमंत्रक आहेत आदरणीय युवराज बैसाणे सर आणि रामकृष्ण बी पाटील यांनी भेट घेऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून महत्त्वपूर्ण अशा मुद्द्याला अनुसरून त्यांना या ठिकाणी प्रश्नावलीच्या स्वरूपात निवेदन देखील दिले गेलेलं आहे. बघा, नेमकं कोणत्या घटकांवरती चर्चा करण्यात आलेला आहे पाहू शकता. पहिलं महत्त्वाचं या ठिकाणी घटक आहे किंवा या ठिकाणी सविस्तर चर्चा करण्यात आलेला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्पर्श प्रणालीचे काम अद्यावत झाले असून केंद्र हिस्सा थकीत मानधन हे आजपासून अदा होण्यास सुरुवात होणार असून या आठवड्यात सर्व थकीत मानधन अदा केले जाईल. बघा, एकूणच SNA हे स्पर्श प्रणाली आल्यामुळे जवळजवळ डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या जवळजवळ 3-4 महिन्याचे जे केंद्राचे मानधन आहे ते अद्यावत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नाही. तेच या ठिकाणी एकूणच काल म्हणजे 17 तारखेला एक ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तर 18 तारखेपासूनच जो थकीत हिस्सा आहे मानधन आहे तो या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं आहे प्रोत्साहन भत्ता मानधनासोबत जोडण्याबाबत विचार विनिमय सुरू असून त्याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. खरं तर प्रोत्साहन भत्ता जमा होण्याचा जो GR आहे तो तुम्ही पाहिलेलंच आहात. खरं तर गुणांकाच्या आधारावरती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळत असतोय. खरं तर हा जो प्रोत्साहन भत्ता आहे पोषण ट्रॅकरमध्ये 100% काम करून सुद्धा ऑनलाईन कामं या ठिकाणी नोंदवून जसं की वजन उंची FRS हे ग्रहवेटी या ठिकाणी करून सुद्धा मानधन जो आहे जो प्रोत्साहन भत्ता आहे तो सेविका अद्यापही काही सेविका आणि मदतनीस यांना दर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता जसं की सेविकेला 2000 आणि मदतनीसाला 1000 असा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो अद्यापही मिळालेला नाही. ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. जसं की त्या काम करत असतात त्यांना त्या कामाचा या ठिकाणी मोबदला मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या समन्वय समितीच्या वतीने हा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मानधनासोबत जोडण्याबाबत विचार विनिमय देखील सुरू सध्या सर्वत्र असल्याची दिसून येतो आहे. येत्या काही दिवसातच या ठिकाणी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिसरा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे जसं की उन्हामुळे अंगणवाडीच्या वेळेबाबत जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना देखील निर्गमित केल्या आहेत. परवाच या ठिकाणी आपले जे सचिव आहेत त्या सचिवांना देखील या ठिकाणी आपल्या ज्या समन्वय समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या जयश्री ताईंनी या
ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, जसे की शाळेला एक उन्हाळी सुट्टीमध्ये या ठिकाणी सुट्टी असतात, परंतु अंगणवाडी मात्र चालू असतोय, आपल्याला देखील सुट्टी पाहिजे असा या ठिकाणी मंत्रालयात आवाज उठवल्यामुळे येत्या काही दिवसातच उन्हाळी सुट्टी देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मंजूर होणार आहे. खरं तर त्या ठिकाणी मंजूर होण्यापूर्वी त्यांनी एक शब्द देखील आपल्याला दिलेला आहे, 10 मेच्या आसपास सर्व ऑनलाईन कामे पूर्ण करा, तुम्हाला 10 मे ते 10 जून असं आम्ही उन्हाळी सुट्टी जाहीर करू, असं देखील या ठिकाणी सचिव या ठिकाणी या मागणीला या ठिकाणी मान्य केलेलं आहे. GR येणं अजून बाकी आहे. एकूणच हा जो उन्हाळ्यामुळे अंगणवाडीचे वेळेबाबत जिल्हा स्तरावर देखील निर्णय घेण्याच्या सूचना देखील आहेत. यावरती जर निर्णय झाला नाही तर सर्व सेविका आणि मदतनीसाने एकजुटीने या निर्णयावरती ठाम या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन करतील, असंही या ठिकाणी आश्वासन आपल्या समन्वय समितीच्या वतीने देण्यात आलेलं आहे. त्यानंतर चौथा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाचे थकीत प्रवास भत्ते, बिल, मोबाईल रिचार्ज आदी थकीत रकमा हे लवकरच या ठिकाणी अदा करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या पाचवा आहे, केंद्र सरकारच्या या सूचनेनंतर 1 महिना उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येईल, असे देखील आयुक्तांनी चर्चेत सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त अंगणवाडी तैनो आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आयुक्त कार्यालय सकारात्मक असल्याचेही आयुक्त यांनी चर्चेत सांगितलेले असल्याची माहिती राज्य समन्वय समितीचे संजय मापले, जयश्री वावळे, राजू पाटील, अमोल बैसाणे, वकील पाटील यांनी या ठिकाणी दिलेला आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करणे, उन्हाळी सुट्ट्या 1 महिनाभर मंजूर करणे, सेविका आणि मदतनीसांचे थकीत या ठिकाणी प्रवास भत्ता जो आहे किंवा रिचार्ज आदी थकीत रकमा आहे ते लवकर अदा करावे आणि 1 महिना उन्हाळी सुट्टी लागू करण्यात यावी व स्पर्श प्रणालीचे काम या ठिकाणी पूर्ण झालेलं असून जो केंद्राचा हिस्सा आहे तो थकीत मानधन या ठिकाणी लवकरात लवकर जमा करावं, अशी ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी हा मुद्दा योजना एकूणच आयुक्त एबा विसे योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण अशा विषयांवरती चर्चा केलेला आहे. संपूर्ण सविस्तर मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.